माझं नाव दीपक आहे आणि मी फिटनेस प्रोफेशनल आहे. आज मी इथे दाखवणार आहे की फ्लॅट चेस्ट कशी करायची आहे जेणेकरून तुमच्या चेस्टची जी ग्रोथ आहे ती नीट होईल. जेव्हा पण आपण फ्लॅट चेस्ट करतो, ऑलवेज रिमेंबर, फर्स्ट थिंग तुमची ग्रीप डंबेलला टाईट पकडणं गरजेचं आहे. सेकंड थिंग, जेव्हा तुम्ही फ्लॅट चेस्ट करता बॅकवर प्रेशर यायचे चान्सेस खूप जास्त असतात. वेट जर लाईट असेल तर काही प्रॉब्लेम नाही, बट जर वेट हेवी असेल तर थोडं केअरफुल राहणं गरजेचं आहे. पायांची जी पोझिशन आहे नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही चेस्ट मारता, जर तुमची लोअर बॉडी जर लूज राहिली किंवा एकदमच असं तुम्ही झोपून घेतलात बेंचवर, तर त्याने तुम्हाला स्ट्रेंथ मिळणार नाही पुश करायला. त्यामुळे तुमचे लेग्स फ्लोअरला टाईट असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा पण तुम्हाला वाटेल की वेट आता जात नाही आहे, त्यामुळे लेग्सवर थोडासा प्रेशर क्रिएट करायचा, ग्लूट्स स्क्वीज करायचे आणि लोअर बॅक ट्राय करायची की जे जास्तीत जास्त टाईट ठेवायची आहे. ओके, सी मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की आपण जेव्हा चेस्ट करतो ना, आपण इथूनच पुश करतो. ही हाफ रेंज आहे, त्याच्यामुळे तुमच्या चेस्टच्या मसलची जी कॉन्ट्रॅक्शन आहे ती पूर्ण होत नाही, कारण ते मसल स्ट्रेचेस पूर्ण होत नाही आहेत. ऑलवेज रिमेंबर, हे तुम्ही वेट उचललात, थोडं वाईट ठेवायचे आहेत डंबल्स. तुमचे शोल्डर ब्लेड जे आहेत त्यांना तुम्ही स्क्वीज करून घ्या लाईटली. सी, दिस इज नॉर्मल जे आपण नेहमीच रोज करतो. पण जर तुम्ही शोल्डर ब्लेड थोडं स्क्वीज केलात, ग्लूट्स स्क्वीज केलात, पायांवर थोडं प्रेशर टाकलात, ब्रीदिंग जी टेक्निक जी आहे चेस्ट करताना, स्टार्टिंगलाच असं ब्रीथ करायचं आहे. झालं की डंबल असे टर्न करा, खाली घ्या. आता माझं इथे मॅट नाही आहे, पण जर तुमच्या जिममध्ये मॅट असेल तर तुम्ही इथून सोडू शकता. डंबल्स सोडायचं टेक्निक पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे, कारण जेव्हा वेट जास्त असतं आणि जर हे वेट घेऊन तुम्ही वरती उठायला गेलात तर तुमची लोअर बॅकला इंजरी व्हायचे चान्सेस खूप आहेत. त्याच्यामुळे सी, झालं तुमचं लास्ट रेपिटेशन, याला आत टर्न करा, स्ट्रेट खाली घ्या हळू, देन ड्रॉप. ओके, सेम फ्लॅट चेस्ट मी ह्या अँगलने पण दाखवतो, तुम्हाला एक फेअर आयडिया येईल. तुमचा फॉर्म नीट आहे की नाही ते तुम्ही चेक करू शकता. हा व्हिडिओ टाकण्यामागचं कारण असं आहे की खूप जणांना बघितलं, इवन कोच असून पण लोक अर्धवट रेंजमध्ये चेस्ट मारतात, बघून खूप वाईट वाटतं. त्याच्यामुळे ठरवले मी की सगळे फॉर्म्स आणि टेक्निक शेअर करणार आहे. सी, हे झालं. ऑलवेज रिमेंबर, तुमची जे एल्बोज आहेत ते मागच्या साईडला नाही गेले पाहिजेत. तुमच्या डंबेलचं जे आतमधलं हेड आहे थोडंसं असं क्रॉस राहील. ओके, तुमची शोल्डर ब्लेड थोडं स्क्वीज करून घ्या. देन जे हेड आहे आतमधलं डंबेल्सचं, स्ट्रेट खाली घ्यायचं आहे. हे जेवढं तुम्ही स्लो आणि कंट्रोलमध्ये घेऊन याल, सी, एवढी रेंज ऑफ मोशन, ही फुल रेंज ऑफ मोशन आहे. ह्याच्यापेक्षा जर जास्त खाली घ्यायला गेलात तर मे बी तुम्हाला शोल्डरमध्ये इंजरी होऊ शकते. त्याच्यामुळे ओव्हर स्ट्रेच पण व्हायला द्यायचं नाही आहे. इथून तुम्ही स्ट्रेट पुश करायचं आहे. 1, ब्रीद इन, स्ट्रेट खाली घ्या,
पुश 2. मेक शुअर करा जेव्हा तुम्ही हे खाली घेता तेव्हा तुमच्या चेस्टचे मसल स्ट्रेच होणं खूप गरजेचं आहे. देन पुश 3. ओके, टर्न करा, आत घ्या, देन ड्रॉप करू शकता तुम्ही वेट. लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्ही चेस्ट वर्कआउट करताय, एक तर तुम्ही खूप हेवी उचलता, त्याच्यामुळे तुमचे मसल्सवर कंट्रोलच नाही आहे, तुमच्या मुवमेंटवर तुमचं कंट्रोलच नाही आहे, किंवा तुमचे मसल्स स्ट्रेच होत नाही आहे, तुमचे शोल्डर जास्त एंगेज होत आहेत त्या वेटला कंट्रोल करायला, किंवा तुम्ही खूप कमी वेट घेताय, लो इंटेन्सिटी, खूप रेंज, खूप रेप्स मारताय, ते पण तुम्हाला तेवढं हेल्प करणार नाही आहे. असं वेट घ्या मॉडरेट, जिथे तुमचं कंट्रोल चांगला असेल, जिथे तुम्ही फील करू शकता की तुमचे चेस्टचे मसल्स एंगेज होत आहेत, तुमच्या शोल्डरला ते वेट होल्ड करायला खूप ताकद लावावी लागत नाही आहे, ते वेट तुम्हाला जास्त हेल्प. नेहमी लक्षात ठेवा हेवी वेट मारून फॉर्म कॉम्प्रोमाइज करून तुमची चेस्टची ग्रोथ कधीच होणार नाही आहे. त्यामुळे इगो बाजूला ठेवून मॉडरेट वेट घेऊन तुमचं माइंड मसल कनेक्शन नीट ठेवा, तुमची चेस्टची ग्रोथ चांगली होईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, आणि जर तुम्हाला अजून कुठचे फॉर्म्स टेक्निक त्याचा व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करा.